हाय, मी सायली आणि आजचा व्लॉग त्या लोकांसाठी आहे जे लोक माझ्या फेसवरती माझ्या बॉडीवरती कॉमेंट्स करतात की छी किती घाण फेस आहे, छी किती घाण बॉडी आहे अँड ऑल. तर त्यांना मी अजून एकदा सांगते की दिस इज नॉट माय रिअल फेस. येस, तुम्ही बरोबर ऐकले. हा माझा खरा चेहरा नाहीच आहे. तुम्हाला माझा खरा चेहरा बघायचा आहे. सी, दिस इज माय रिअल फेस. आणि त्यामधून मी इथंपर्यंत यायला जो प्रवास केला आहे ना, तो तुम्ही कधी विचार पण नाही करू शकत आणि तुमच्याकडनं कधी होणार पण नाही. प्रचंड पैसा, प्रचंड वेळ, प्रचंड पेशन्स जे स्क्रीन रिलेटेड कोणाच्यातच नसतात. लोकांना एखादा पिंपल उठला की लाईक ते असं बावचाळ्यासारखं करतात ना, जसं काय की काहीच झालं, सुनामीच आली. बट जेव्हा मला पिंपल प्रॉब्लेम चालू झाला तेव्हापासून मी हे सगळं फेस करत 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 आली आहे आणि 4 वर्ष झालं मला पिंपल प्रॉब्लेम्स आहे. आता मी तुम्हाला स्टोरी सांगते की ही माझी जी स्किन आहे ना, ती खूप खूप जास्त सॉफ्ट आणि खूप जास्त हे आहे, काय बोलू, सेन्सिटिव्ह आपण बोलू शकतो, बेबी स्किन टाईपमध्ये. 4 वर्षाआधी मला आठवतं आहे की मी डिटॅन केलेलं आणि त्यावेळेस मी औरंगाबादमध्ये होते, छत्रपती संभाजीनगर. आणि तिथं मी ते डिटॅन केल्यानंतर माझ्या फेसला 4 दिवसांनी रिॲक्शन झाली त्याची. जसं जसं ते हे व्हायला लागलं, रिझल्ट यायच्या ऐवजी ते पिंपल्स यायला लागले. स्टार्टिंगला छोटे 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 पिंपल्स यायला चालू झाले आणि नंतर खूप मोठे मोठे पिंपल्स यायला लागले. आणि जिथं जिथं तो पॅक लावलेला तिथं तिथं ते पिंपल्स यायला लागले. जसं की पूर्ण फेस तर यायच लागले, कान पण, हा इथून ते इथून पोर्शन आणि पाठीमागं पूर्ण बॅकला. तर त्यावेळेस 4 दिवसावर माझा वाढदिवस होता आणि माझा बड्डेला पण मला जेव्हा 18 लागणार होतं, तर 18 का 17 लागणार, 17 कंप्लीट होणार होतं माझं. तर माझे मेकअप केलेला त्यावेळेस, मी जो मेकअप केलेला त्याचं मला अजून रिॲक्शन झालं. त्या पिंपल्सवरतीच मेकअप केल्यामुळे मला अजून रिॲक्शन झालं आणि त्याचा उद्रेकच झाला पूर्ण, म्हणजे स्किनचा. तिथून पुढं जो माझा प्रवास होता ना, तो तुम्ही नाही विचार करू शकत. हां ठीक आहे, माझ्या स्किनवर पिंपल्स आहेत, ते एक्सेप्ट करणं पण खूप मोठी गोष्ट आहे. 6 महिने 1 वर्ष मी या गोष्टींपासून पळायला लागले. कंटिन्यू मी व्हिडिओ जेव्हा बनवायचे तेव्हा खूप मेकअप थापायचे, खूप मेकअप थापूनच मी व्हिडिओजमध्ये यायचे. बट त्याच्यानंतर मी म्हणलं की ठीक आहे ना, आपले आता आहे, जे रियालिटी आहे ते तर आहेत, ती आपण नाही बदलू शकत. सो जसं आहे तसं मी पहिला स्वतःला एक्सेप्ट केलं आणि मग जग दुनिया मला एक्सेप्ट करेल का नाही ह्याचा मी विचार नाही करत. ऑनेस्टली मी नाही विचार करत. कोणाचं म्हणजे ते बॉडी शेम करणं कोणाची किंवा कोणावरती वाईट कमेंट करून तुम्हाला जर असं वाटत असेल की तुम्ही कूल दिसताय, सो नाही, तुम्ही शिट दिसताय. सो कोणाला पण वाईट कमेंट करताना विचार करा. वेळ प्रत्येकाची येते, माझी पण होती वाईट वेळ. मी त्याच्यामध्ये कसं सर्वाईव्ह केलं हे मला माहिती आहे. आणि ती वाईट वेळ अजूनपर्यंत आहे की मी आतापर्यंत जेवढे फोटोज, आता रिसेंटच मी कालच काही फोटोज अपलोड केले आणि आज सकाळी पण काही फोटोज अपलोड केले ज्याच्यामध्ये मी फिल्टर यूज नाही केला, ज्याच्यामध्ये मी कोणताही मेकअप नाही केला, काहीही नाही केलं. मी आहे तसे फोटोज क्लिक केलेले आहेत, तसेच मी अपलोड करून टाकले. लाईक माझ्या फेसवरती खड्डे आहेत, मला माहिती आहेत. सी, मी अजून दाखवते आहे. सी, माझ्या फेसवरती खड्डे आहेत, इथं पिंपल उठला आहे नवीन, खड्डे आहेत, पिगमेंटेशन आहे, नवीन नवीन पिंपल्स येत आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. सी, आणि ह्या गोष्टी मी एक्सेप्ट केलेत की हां ठीक आहे, आहेत. शेवटी माझी बॉडी आहे, माझं फेस आहे, माझं लाईफ आहे. सो मी ह्या गोष्टी एक्सेप्ट केल्या. सो दुसरं कोणी करू या न करू मला फरक नाही पडत. बट यार, तुम्ही जर कोणाला कमेंट करताय ना, तर तुमच्यावरती पण ती वेळ कधीतरी येऊन गेली असेल. अगेन हार्मोनल इनबॅलेन्सिंग वगैरे ह्याच्यामुळेच पण पिंपल्स भरपूर उठतात. कोणाला तरी वाईट कमेंट करून लगेच किंवा छी तुझा फेस किती घाण आहे, शी किती घाण दिसतेस, की शी तुझा फेसवर किती पिंपल्स, हे बोलून तुम्ही कूल नाही दिसत. कूल नाही आहे ते कुठंच. मूर्खाचा बाजार आहे तो, मूर्खाचा बाजार. आता त्याच्यानंतर मी ट्रीटमेंट्स घेतले. माझ्या स्किनवरती मी सांगते तुम्हाला की काय काय ट्रीटमेंट्स घेतलेत, जे माझं स्किन आता बऱ्यापैकी, माझं स्किन 90% कवर झालं आहे.
10% हळूहळू होईलच, कारण की जे ट्रीटमेंट्स घेतले त्याला ऑफकोर्स वेळ तर लागणारच थोडंसं हे व्हायला, रिझल्ट द्यायला किंवा रिझल्ट यायला काय असेल ते. माझ्या स्किनवरती मी लेझर केला आहे, लेझर ट्रीटमेंट केलं आहे, 3 सेशन्स केलेले आहेत लेझर ट्रीटमेंटचे. देन मी माझ्या स्किनवरती PRP केलं आहे. PRPचा अर्थ काय असतो की लेझर केल्यानंतर पिंपल्स प्रॉब्लेम कमी झाला, पण पिंपल प्रॉब्लेम कमी झाल्यानंतर जे खड्डे पडले, जे खूप खूप जास्त खड्डे पडले लाईक दिस, तर ह्याच्यामध्ये एक लिक्विड असतं, ते लिक्विड हे करतात, इन्सर्ट करतात. एक लिक्विड असतं ते यूज करतात हे खड्डे फिल करण्यासाठी. सो त्याचे मी ऑलरेडी 3 सेशन्स घेतलेले आहेत, त्यामुळे ते बऱ्यापैकी फील झालेले आहेत. ह्याच्या आधी माझी स्किन खूप जास्त डॅमेज होती अँड आय ॲग्री, आत्ता पण डॅमेज आहे, आय ॲग्री. मला असं वाटतं की हे मान्य करायला पण बहुत बडा जिगरा लगता है. अँड मी तुमच्या सगळ्यांच्या कमेंट्स बघते, डेली बघते, पण मी डिमोटिवेट नाही होत. मी उलट मुद्दाम अजून विदाऊट फिल्टर आणि विदाऊट मेकअपचं वगैरे फोटोज टाकत असते. माझ्या स्किनला जेव्हापासून पिंपल प्रॉब्लेम चालू झाला तेव्हापासून मी स्किनला जास्त प्रोडक्ट यूज नाही करत. मेकअपचे जे फाउंडेशन असतं किंवा काय, मी एक कन्सिलर यूज करते फक्त. फाउंडेशन मी फार कमी वेळा यूज करते, फक्त कन्सिलर यूज करते. आणि हे आहे माझं सनस्क्रीन. मी माझ्या स्किनला सनस्क्रीन आणि मॉइश्चरायझर डेली यूज करते, जे मला डॉक्टरांनी दिलेलं आहे, ज्याचं एकाचं नाव आहे एक्ने मॉइस्ट क्रीम, जे मॉइश्चरायझर आहे एक्ने मॉइस्ट. सनस्क्रीन आहे ब्लाइंड्सचं, FPS 80+ आहे. आयुष्यात चढ उतार हे होत राहतात, पण एवढे माझ्या आयुष्यात उतार असतील मला कधी वाटलं नव्हतं. की लोकांना एवढे प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील, मला हे पण कधी वाटलं नव्हतं. मला आत्ता असं झालं ना की यार का मी एक्सप्लेन करते आहे, पण मी आत्ता एक्सप्लेन करण्याच्या ऐवजी म्हणजे मी ना तुमची मेंटॅलिटी बदलू शकते. प्रत्येक माणसाची मेंटॅलिटी वेगळी आहे, प्रत्येक माणसाची विचार करण्याची पद्धत वेगळी आहे. माझ्या इंस्टाग्रामला 2 ID आहेत. एकावरती 13 लाख फॉलोअर्स आहेत, 10,000 कमी, 14 लाख होतील आता. किती 14 लाख आसपास आपण पकडूयात. एका इंस्टाग्राम ID वरती 14 लाख फॉलोअर्स आहेत. एका दुसऱ्या ID वरती माझे 50,000+ फॉलोअर्स आहेत. यूट्यूबला माझे 70,000+ आहेत. किती लोकांना मी एक्सप्लेन करणार? शक्य नाही आहे. सो लोकांना आणि त्यांना एक्सप्लेन केलं तरी ते जसं माती खायचं आहे तसं माती खाणारच. सो अर्थ पण नाही आहे. सेकंड थिंग की स्वतःला कधी पण एक्सेप्ट जसं आहे तसं एक्सेप्ट करायला शिका. जर माझा हा व्लॉग ज्यांच्या स्किनवर पिंपल्स आहेत ते बघतायत तर घाबरू नका. तुम्ही जसे आहात तसे तुम्ही खूप सुंदर आहात. स्वतःला एकदा आरशात सुंदर नजरेने बघा. आणि मेन मुळात म्हणजे एक गोष्ट सांगू का, माझ्या माणसाला, माझ्या व्यक्तीला मी आहे तशी आवडते. त्याला मी डार्क लिपस्टिक लावली तरी फरक पडत नाही, त्याला न्यूड लिपस्टिक लावली तरी फरक पडत आहे, मी मेकअप नाही केला तरी फरक नाही पडत, केला तरी फरक नाही पडत. तो मला आहे तसं एक्सेप्ट करतो की तुला जसं राहायचं आहे तसं राहा. सो माझ्याकडे तो एक पॉईंट आहे की मी स्वतःला लई जास्त फुलवायला बघत नाही. मी जी आहे मी तेच राहते. मला स्वतःला चेंज नाही करायचे. मी आधीपासूनच खूप कमी प्रोडक्ट यूज करायचे. मी आता इथं एवढं फिरते, मी कुठंही फिरू दे, मी एवढेच प्रोडक्ट यूज करते जेवढे मी आता करते. मॉइश्चरायझर, सनस्क्रीन, आता मी लावणार आहे ब्लश. आपके बंदे को आप जैसे हो वैसे अच्छे लग रहे हो ना, तो आपने सब कुछ पा लिया है. फिर 18, 19, 20, 21 आणि त्या एजमध्ये मला येत आहेत पिंपल्स. सो माझ्याबद्दलच नाही सांगत आहे, बट एव्हरीवन ज्यांना पिंपल प्रॉब्लेम आहेत, खूप लोक बोलता है पिंपल्सबद्दल, स्किनबद्दल माझ्या. बट ठीक है, शिट, मेरे को कुछ फ़र्क नहीं पड़ता है. तुम कुछ भी बोलो, मेरे को फ़र्क नहीं पड़ता है. मेरे बंदे को मैं ऐसी ही पसंद हूँ पसंद. मैंने एक्सेप्ट कर लिया कि मुझे पिंपल्स है ना. इस पे लगेगा पाउडर. नॉर्मली तो मैं जॉनसन्स बेबी का यूज़ करती हूँ, बट अभी मेरे पास अवेलेबल नहीं है जॉनसन्स बेबी, सो इससे काम चलाते हैं आज. 2 किलो मेकअप थोप के मैं सबके सामने नहीं आती हूँ. मैं जैसी हूँ मैं वैसी ही आती हूँ. एंड माई मेकअप इज़ डन. बस लिपस्टिक रह गई है मेरी. अब बताओ मेरे से है कोई सुंदर? मेरे से सुंदर कोई नहीं है. डन विथ मेकअप. सो मला सांगायचं हेच आहे तुम्हाला सगळ्यांना की तुम्ही जसे आहे तसे एक्सेप्ट स्वतःला करा. आणि तुमच्या आसपास जर कोणी असेल ज्यांना पिंपल आहे, ज्यांना हा पिंपल्सचा त्रास आहे, तर त्यांना असं
बोलून कधीच दुखवू नका, कारण की मी त्या गोष्टी फील केलेल्या आहेत की एखाद्याला जर पिंपल प्रॉब्लेम आहे आणि तो जर लोकांमध्ये जातोय तर त्याला किती वाईट वाटतंय, त्याला किती दुखतंय मनात. म्हणजे मला पण लोक बोलायचे, खूप बोलायचे की यार शी तुझा फेस किती घाण आहे, शी यार तुला किती पिंपल्स येतात शी. आणि माझे पिंपल्स साधे नव्हते, म्हणजे पर्सवाले पिंपल्स असायचे, लाईक व्हाईट कलरचे ज्याच्यामधून पर्स निघायचं, तशावाले पिंपल्स मी फेस केलेले आहेत. आणि आत्ता मी इथंपर्यंत येते ना तर माझ्याकडे पैसा होता म्हणून मी तो यूज केला. बाबा हां ठीक आहे, माझ्या स्किन ट्रीटमेंटसाठी किंवा सगळं स्किन केअरसाठी मी यूज करते. बट ज्यांच्याकडे नाही आहे ना त्यांना हे खूप अवघड जातं. कोणाकोणाकडे आहे, कोणाकोणाकडे नाही आहे. मी पण असं, जर तुम्हाला तो प्रॉब्लेम नाही आहे पण तुम्ही जर एखाद्याला शेम करताय, बॉडी शेम करताय, स्किन रिलेटेड काहीतरी बोलताय, शी यार तुझी फिगर किती घाण आहे, शी यार, आणि तुमचा फेस किती घाण आहे, हे बोलणं लय चुकीचं आहे. मुलींची आणि मुलांची बॉडी हे सगळ्यांना माहिती आहे, हे कॉमन आहे की जेनेटिक्सवरती डिपेंड असते. ओके, तुमचे जेनेटिक्स, तुमचं घरचे म्हणजे मम्मी पप्पा ह्यांच्यावरती डिपेंड असते, जेनेटिक्सवरती असते आपलं बॉडी. आता माझी बॉडी माझ्या मम्मीसारखी आहे तर ह्यात माझा काय दोष नाही आहे ना. तुमची बॉडी तुमच्या वडिलांसारखी असेल, आईसारखी असेल, तर तुम्ही त्याला बॅड कमेंट्स करणं किंवा काहीतरी उग्रट बोलणं, चार लोकांमध्ये 4 वाईट कमेंट केल्या, 4 पोरांमध्ये तुम्ही बसलाय, एखाद्या मुलीचा रील आला त्याला 2 कमेंट केल्या, वाईट कमेंट केल्या, तुम्ही लगेच कूल झाला. नाही भाई, तुम्ही एखाद्या मुलगीबद्दल काहीतरी वाईट बोलताय ना तर तुम्हाला लाज वाटली पाहिजे, कारण की तुमच्या घरी पण आई आहे, बहीण आहे, तुम्हाला पण बायको होणार आहे, भरपूर गोष्टी असतात. मुली असं नाही आहे की मी कोणाच्या कमेंट बघत नाही, मी प्रत्येकाची कमेंट बघते आणि जवळपास मी भरपूर लोकांना कमेंटला रिप्लाय पण करते, जे बॅड कमेंट करतात, जे गुड कमेंट करतात त्यांनासुद्धा. पण सध्या मला असं झालं आहे की मला कोणाशी बोलायला इंटरेस्टच राहिलेला नाही आहे, कोणाला कमेंट करायला इंटरेस्टच म्हणजे रिप्लाय करायला इंटरेस्टच राहिलेला नाही आहे, कारण की मला हे कळून चुकलं आहे की माणसं नालायक आहेत, ते नालायकच राहणार आहेत. 5 बोटं हाताची सेम असतात का? नाहीत. त्यामुळं मी हे एक्सेप्ट केलं की हाताची 5 बोटं कधी सेम होऊ पण शकत नाहीत, ते वाकडे तिकडे आहेत, उंच लांब आहेत, तसेच राहणार आहेत. कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच, हे म्हण केलेली आहे ना कोणीतरी, ही बरोबर आहे. मी त्या माणसाला मानते की भाई जो कोण होता ज्यांनी ही म्हण काढली आहे ना तो बरोबर बोलून गेला. बट मी बाकी काही करू शकत नाही ना. तुमची मेंटॅलिटी बदलू शकते ना, मी तुमचा पॉईंट ऑफ व्ह्यू बदलू शकते ना, मी तुमचे मनं बदलू शकते ना, मी तुमची बुद्धी बदलू शकते ना, मी तुम्हाला बदलू शकते. मी करू शकते काय, एक्सेप्ट स्वतःला जे मी करते आणि मला आवडते, मी अशी आहे, माझ्या व्यक्तीला मी आवडते की मी अशी आहे. सो मला तुमच्या कोणाचं किंवा कोणी काही बोलतं याचा फरक नाही पडत. पण मी त्या माणसांचं, त्या व्यक्तींचं, त्या माणसांचं म्हणजे दुःख समजून घेऊ शकते, ज्यांना पिंपल प्रॉब्लेम आहे, ज्यांना पोट दिसतंय, ज्यांचं पाठ दिसते, त्यांचे वेट जास्त आहे, गेन केले म्हणजे नाही का हेल्दी आहेत, तिकडं आपल्याकडं काय म्हणजे जाड आहे. अरे त्याला एक चांगला शब्द पण आहे हेल्दी असणं. तुम्हाला एक गोष्ट सांगते की माझी मम्मी पण हेल्दी आहे, मी पण हेल्दी आहे, बट मी जरा करते, जरा डाईट वेटचं करायला लागले ना की करते, स्लिम होते तेवढ्या वेळपर्यंत, नंतर आणि जरा खाल्ले की आणि जाड होते. सो हे जेनेटिक आहेत. हे मम्मी, माझी आई, माझी आजी, म्हणजे सगळे घरातले जाडच आहेत. फक्त मी जरा खाल्लं की फुगते, कमी खाल्लं की स्लिम होते. सो कोणतरी जाड आहे, कोणाला तरी प्रॉब्लेम आहे स्किनचा म्हणून काहीतरी बोलणं चुकीचं आहे, नका बोलू. मी हा व्हिडिओ मला बनवायचाच होता, तसं पण इच्छा होती माझी हा व्हिडिओ बनवायचा. पण यार कशाला कोणाला ट्रोल करायचं आहे, कशाला कोणाला बॉडी शेम कोणाची करायचं आहे. माणसांना एवढा प्रॉब्लेम आहे ना, मी बघते सोशल मीडियावरती, लोकांना एवढा प्रॉब्लेम आहे ना छोट्या छोट्या गोष्टींचा. एखादा व्यक्ती स्लिम आहे, एखादा व्यक्ती म्हणजे सडपातळ आहे, तर त्याला म्हणतात कुपोषित आहे, काय खाती का नाही, किती पातळ आहे, काय पुढं नाही, मग काय शब्द तुमचे. आणि एखादा व्यक्ती जर हेल्दी असेल, जरा थोडंसं जाड असेल, हेल्दी असेल, गुटगुटीत असेल, तर तुम्ही म्हणता शी किती जाड आहे, किती घाण आहे, कसं आहे, हे असं तसं. मी एक्सेप्ट करते, मला पोटसुद्धा, मला बेली फॅट आहे तर आहे, मी खाते भाई, मला हवं तसं मी खाते, जाड होते, स्लिम होते, माझं मर्जी आहे. पण मी ज्या फील्डमध्ये आहे ना तिथे मला माहिती आहे की स्लिम राहणं किंवा मेंटेन राहणं खूप गरजेचं आहे. पण मला वाटेल तेव्हा मी जाड होते, खाते 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 जाड होते, वाटेल तेव्हा मी जिम करते, डाएट करते, स्लिम होते. मला सुद्धा बेली फॅट आहे, ते सुद्धा मी एक्सेप्ट केलं आहे. मला स्किन प्रॉब्लेम आहे, एक्सेप्ट केलं आहे, ठीक आहे. भरपूर गोष्टी नसतील, असतील, प्रत्येक माणूस परफेक्ट नसतो, हे तुम्ही पण जाणून घ्या. आणि जर तुम्ही कोणाबद्दल बॉडी शेमिंग करत असेल तर नका करू. आजच्यासाठी एवढंच होतं.
विचार करा. नसेल करायचं तर आजचा ब्लॉग इथंच एंड करते मी. आजच्यासाठी मला वाटतं एवढंच बास झालं. तुमच्या डोक्यावरनं पाणी जायला नको, तुम्हाला बोर व्हायला नको आणि मला सांगून सांगून तोंडाला फेस आलाय आता. ऐकायचं का नाही हे तुमच्यावर आहे. आजचा ब्लॉग इथंच एंड करून ब्लॉग आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. ज्यांना स्वतःवर कॉन्फिडन्स नाही आहे ना पिंपल्समुळे, वेटमुळं, त्यांना हा ब्लॉग नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की आजचा ब्लॉग कसा वाटला आहे. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.